है लय भारी अग्री कोली संता लय भारी है लय भारी है लय भारी अग्री कोली संता लय भारी है मोठी प्लस मास्टर संघ सगळ्या गावात एक नंबर है मोठी प्लस मास्टर संघ सगळ्या गावात एक नंबर है मोठी प्लस मास्टर संघ सगळ्या गावात एक नंबर है मोठी प्लस मास्टर संघ सगळ्या गावात एक धन्यवाद डीचे अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेचं हे टायटल सॉन्ग आणि हे टायटल सॉन्ग लिहिलं आहे घोडबंदर गावातील रहिवासी रणजितजी किणी यांच्या मुखातून गायलं आहे आणि लिहिलं देखील आहे त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं। चला या सुरुवात करूया या मॅचला। अनेक प्रेक्षक आतुर आहेत ही मॅच पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्टवर असतील त्या तमाम दर्शकांचं या ठिकाणी साई दत्त पेनकरपाडा मास्टरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बिग मॅच बिग फाईट कारण दोन टॉप लेवलचे संघ आमने सामने या पहिल्याच मॅच मध्ये कागदोपत्री या सीझन मधील जर विचार केला तर नक्कीच जी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय की वाघबीळ संघ नंबर 1 वर आहे तर जेम्स बॉन्ड राई संघ हा नंबर 2 वर आहे। एकूणच पारितोषिकांचा जर विचार केला आपण तर मी म्हटलं होतं की प्रथम क्रमांकाची पारितोषिक ही वाघबीळ जवळ 9 आहेत, द्वितीय क्रमांकाची पारितोषिक 2 आहेत आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1 आहे। असं एकूण जर विचार केला आपण तर 12 पारितोषिक ही जवळपास वाघबीळ जवळ आहेत। तर जेम्स बॉन्ड राई या टीमचा विचार केला तर 4 पारितोषिक क्रमांक 1 चे आहेत, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 आहे आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक 2 आहेत। अशी एकूण 7 पारितोषिक ही जेम्स बॉन्ड राई टीम जवळ आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं की नंबर 1 आणि नंबर 2 हे कागदोपत्री इतिहास जमा आहे। मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, कोणता संघ जिंकेल, त्यामुळे आपण देऊया टाळ्यांच्या गजरात या दोन्ही टीमला शुभेच्छा। स्ट्राइक एंडला ज्याच्या नावावर अनेक वेळा मालिकवीर पुरस्कार आहेत मिस्टर नितीन पाटील, स्ट्राइक एंडवर नॉन स्ट्राइक एंडवर एक गुणवंत लेजेंडरी खेळाडू मिस्टर धनजी माची आणि गोलंदाजी ट्रॅकवर डॉक्टर ज्ञानदेव डाकी। पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पुढच्या पायाला स्लाइड दिली होती आणि ऑन साइडला चेंडूला टर्न करायचं होतं, मध्ये चेंडू अतिशय सुंदर पडला गेलाय। अगदी बॅट अँड पॅडच्या अगदी मधून चेंडू निघून गेला यष्टिरक्षक राकेश यांच्या हातामध्ये। 10:15च्या आत बघा पहिला चेंडू या ठिकाणी पडला गेलाय, ऑन साइडला यावेळेस गॅप मध्ये खेळला गेलाय। गणेश मनेरा आहेत मात्र पंकज चेंडूला फील्ड केलं गेलं लॉंग ऑन रिझर्व मध्ये, फेकी थोडीशी खराब, आता 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत। सुरुवात झाली आहे, खातं उघडलं गेलंय जेम्स बॉन्ड राई या टीमचं, अकाउंट ओपन झालंय नितीन पाटलांचं, धावा फळकावर आहेत त्या 2। आज रविवार बघा, आज रविवार असल्या कारणाचं प्रत्येक जण आपापला जन्मदिवस आज जल्लोषात साजरा करतील कारण आज सगळ्यांचा आवडता दिवस। चाकरमान्य जे आहेत सुट्टीचा एक आठवड्याचा हा एक दिवस असो जो एन्जॉय करण्यासाठी मिळतोय आणि आज एक वेगळी मेजवानी आहे साई दत्त पेनकरपाडा मास्टर्स या टीमची। आज तुम्हाला एक वेगळं चिकनचा स्वाद नक्कीच चाखण्यासाठी मिळणार आहे। यावेळेस देखील चेंडू टॉस झालाय, पडल्यानंतर गुडलेनून चेंडू उचलली घेतोय, पायाला स्लाइड नक्कीच चांगली दिली होती। हा जवळपास लॉकस्लिपच्या पद्धतीने स्ट्रोक खेळायचा होता मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये। बघा 3 षटकानंतर ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येईल, मात्र तुम्हाला ज्या वेळेस पाणी लागेल त्या वेळेस कॉल द्या, पाणी घेऊन आमचे आहेत खेळाडू ते घेऊन येतील पाणी। शॉर्ट बॉल पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही हवेत खेळला गेला, एकदा तर पुढं या ठिकाणी होईल, प्रयत्न करायला होता डॉक्टरना, तो प्रयत्न करायला होता। कोणाची विकेट या ठिकाणी धनजी माची बाद होत आहेत। धनजी माची या ठिकाणी बाद झाले आहेत। पहिली विकेट जेम्स बॉन्ड राई या टीमची पडली गेली आहे आणि बघा प्लॅनिंग आहे कारण आज हे दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळताना प्लॅनिंगनुसार संघाची प्लॅनिंगनुसार खेळतील की कोणत्या खेळाडूला कधी आणायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आक्रमक पवित्र्यास घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक केल्या जातील। राकेश पाटील तर आहेतच नक्कीच मास्टर माइंड खेळाडू
जम्स ऑन राई या टीममध्ये, तर एका साईडला नंदू पाटील आहेत मास्टर्स माइंड खेळाडू वाघबे टीममध्ये. त्याच्यामुळे गणित भरपूर या ठिकाणी सोडवले जातील इतकं मात्र मी निश्चितपणे सांगू इच्छितोय. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर सुनील पाटील, आणखीन एक नामवंत खेळाडू. बेस्ट इनिंग, 2 बेस्ट इनिंग या खेळाडूच्या नावावर आहेत. यस, वेलकम. या ठिकाणी आगमन झालंय एक लेजेंडरी खेळाडू देखील मी म्हणू शकतोय, कारण साहित्य पेनकरपडास मास्टर संघ ज्यावेळेस आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये दाखल झाला त्यावेळेस परशुरामजी म्हात्रे साहेबांना मी प्लेइंग 11 मध्ये देखील पाहिलं होतं. आजचे आमचे या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम परशुरामजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. शुभ सकाळ. पहिली विकेट डाऊन झाली आहे, मात्र ही विकेट डाऊन झाली की विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे, कारण मी म्हटलंय की प्लॅनिंगनुसार क्रिकेट नक्कीच तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल दोन्ही टीमकडून. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळला गेलाय, मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, नंदू पाटील झेलच्या खाली, बॅक टू बॅक आणखीन एक दुसरा धक्का, नितीन पाटील देखील डक आउटच्या दिशेनं आउट. धन्यवाद. इच्छे नितीन पाटील बाद होतो, त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय पीके प्रशांत किणी. मेघनाथ गोंधळे यांची मला गाडी थोडीशी उशिरा झाली, लेट आली गाडी. वेलकम मेघा, हार्दिक स्वागत आहे मित्र तुझं. ठाणा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, त्यानंतर 40+ ऑल इंडिया कमिटी मेंबर्स आहेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत. पीके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, एक नामवंत खेळाडू. ही तिकडी जी आहे जम्स ऑन राई या टीमची, या तिकडीने नक्कीच एक आगळी वेगळी छाप सोडली आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. जी तिकडी खास करून म्हणायचं गेलं वाघबेळ टीम जवळ आहे, तशाच प्रकारे ही तिकडी जी आहे ती जम्स ऑन राई टीम जवळ आहे देखील आहे. पहिला चेंडू फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं, एक धाव तर वेगानं पूर्ण केले आहे. घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. चेंडू जाईल एका धावेसाठी, एका धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 3. मी मेघनाथ गोंधळे 4 धावा झाल्यात, माफ करा. मी मेघनाथ गोंधळेंना विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक जर पाहिलं आपण तर नक्कीच वाघवेलच्या बाजूनं पहिलं षटक लागलं गेलंय. रिझल्ट कारण फक्त आणि फक्त 4 धावेचं षटक डॉक्टर डाके यांनी हाताळलं आणि 2 विकेट देखील या षटकामध्ये पडल्या गेलेत. वेल डॉक्टर. चर्चा दोन्ही पंच करतात, मात्र आज मी विनंती करतोय की जास्त चर्चा करू नका, क्योंकि चर्चा करेंगे महेंद्र सर तो खर्चा बढ़ेगा. सर्वात जास्त सेल्फी घेणारे पंच ओव्हरऑल टेनिस क्रिकेट जगतामध्ये कोण असतील तर ते एकमेव पंच महेंद्र शिंदे सर. शिंदे सरकार म्हणू शकतो आपण त्यांना. उद्या त्यांचा संध्याकाळी स्टेटस तुम्ही पाहू शकाल. जवळजवळ विचार केला आपण तर 20 ते 25 फोटो हे नक्कीच त्यांच्या स्टेटसला असतील. आवड आहे त्यांना, कोचिंग करतायत, लहान मुलांची कोचिंग करतायत. आज त्यांनी एक चांगला पॅनल हाती घेतलाय. तर एका साईडला रुपेशजी पेंडेकर हे देखील एक नामवंत पंच आहेत, ज्याने देखील मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत. चला बोलूया पुन्हा एकदा या चालू सामन्याच्या दिशेनं. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सुनील आहे गोलंदाजी ट्रॅकवर. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर मनोज पाटील. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आक्रमक क्षेत्ररक्षण लावण्यात आलेला आहे. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ. आडव्या बॅटनं यावेळेस चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे, मात्र त्याच्यातून कॅच निसटला गेलाय. कॅच ड्रॉप झालाय. मला वाटतं त्या ठिकाणी आहेत मिस्टर नॅन पाटील आहेत स्क्वेअर लेग डीप मध्ये, आणि तिथे तो कॅच मात्र नॅन पाटील करून ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवर नक्कीच संधी निर्माण केली होती मनोज पाटील यानं, मात्र त्या संधीचं सोनं करता आला नाहीये. क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाहीये.
असं निश्चित म्हणू शकतोय. एक सुवर्ण संधी मिळते खेळण्याची पुन्हा ती सुनील पाटीलला. पहिलाच चेंडू जवळजवळ मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. म्हणजे एक कुठेतरी मी म्हटलं ना की प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळलं जाईल. म्हणजे एक कुठेतरी धावसंख्या जे सेट केलं असेल राकेश पाटील अँड कंपनीनं, जेम्स बॉन्डनं, की वाघवेल संघासमोर किती धावा द्यायला हव्यात. 50, 60, 70, 80. चांगला चेंडू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. बॅटर सेफ आहे. स्क्वेअर लेग पंच म्हणतायत. आणि इथे एका साईडला हा प्रयत्न असेल वाघबेट संघाचा की आम्ही कमीत कमी धावसंख्येवर जेम्स बॉन्ड राहिला थांबू. पण माझ्या मते 60च्या पलीकडे जर धावसंख्या जर आली तर मॅच ला खरोखरच मजा येईल, खूप मजा येईल. भले कोणीही जिंकू द्या, जेम्स बॉन्ड जिंकू द्या किंवा वाघबीळ जिंकू द्या. कालचा जर आपण पहिला मॅच पाहिला तो कालचा पहिला मॅच झाला होता घोडबंदर आणि मोरवा, आणि त्याच्यामध्ये पहिल्याच मॅचमध्ये 59 धावा झाल्या होत्या. मनोज पाटील चेंडू टाकण्यासाठी तयार. समोर आहेत सुनील. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आला फुल टॉस. चेंडूला बॅटवर घेतलं गेलं ऑन साईडला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडूला 1 बाउन्स फील्ड केलं गेलं पंकज गोंधळेकडून. वेगानं थ्रो आला होता. एक धाव. वाघवीळच्या अंगावर आपण एक आगळा वेगळा गणवेश पाहतो. रुद्र ट्रिक कटिंग यांच्याकडून हा गणवेश. कारण रुद्र ट्री कटिंगनं ते जाहीर केलं होतं की वाघवेळ संघानं सलग 5 स्पर्धा जिंकल्या तर आम्ही पूर्ण एक ब्रँडेड क्वालिटीचा त्यांना गणवेश देऊ. प्रकाश पाटील यांच्याकडून यावेळेस चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. पंचांकडून व्हाईटचा इशारा. व्हाईट +1 धावा मिळतील. त्या 2 धावसंख्या 2च्या सहाय्यानं फलकावर लागली जात आहे, ती म्हणजेच 9. ओम साई गन्ना सप्लायर्स, त्यानंतर रुद्र ट्री कटिंग, प्रकाश पाटील यांच्याकडून हा गणवेश देण्यात आलेला आहे. आज मनोज पाटलांना जर आपण पाहिलं पेनकरपड्या टीमच्या तर खास करून ते सासूरवाडीच्या डगआउटमध्ये बसलेत. चेंडू जवळजवळ पॉईंटच्या क्षेत्राच्या आसपास निघून जातोय. ठोंबरे साहेब चेंडूला फील्ड करतात. एकच धाव मिळेल. सध्याच्या घडीला नक्कीच सकाळची वेळ आहे. हवेचं प्रमाण तितकंसं जाणवत नाही आहे. जर आपण पाहिलं झाडांची जर पाळवी जर आपण पाहिली ती देखील शांत आहे. काही ध्वज जर आपण या ठिकाणी पाहतो ते देखील शांत आहेत. त्याच्यामुळे हवेचं प्रमाण जाणवत नाही आहे तितकंसं. धावा झाल्यात ते 10. मनोज पाटील पुन्हा एकदा तयार. टसिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. 1 हँडने चेंडूला खेळलं गेलं. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 1 धाव या फटक्यावर देखील मिळेल. धावा झाल्या त्या 11. प्रशांत मात्रे बाकी आहेत. प्रफुल्ल पाटील बाकी आहेत डगआउट मध्ये. त्यानंतर योगेश सारखा खेळाडू अजूनही डगआउट मध्ये आहेत. म्हणजे बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला जेम्स बॉन्ड राई या टीमच्या तर लांब लचक आहे. लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे. यावेळेस अगदी मी म्हणजे स्लॉटमध्ये हा चेंडू होता. मात्र या स्लॉटच्या चेंडूचा योग्य तो समाचार घेता आला नाहीये सुनीलना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर जेम्स बॉन्ड राई या टीमची धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 2 बाद 11 धावा. इथे वेग वाढवावा लागेल. या कंडिशनमध्ये खेळत राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 32 धावा बनवू शकतायत. नितीन जवळपास 3 धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर धनजीनं आपलं खातं देखील खोललं नाहीये. सुनील हा जवळपास 4 धावसंख्येवर खेळतोय. प्रशांत किणी पीके हा जवळपास 2 धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे इथून जर आता गेअर शिफ्ट झाला नाहीये तर मात्र एक तुकडं आव्हान म्हणजे आपण प्रोजेक्टेड स्कोर मी म्हटलं ना की 32 ते 33 धावा या फलकावर येऊ शकते. त्याच्यामुळे इथे कुठेतरी गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे.
2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर आहेत ते 11. न्यू बॉलर षटक क्रमांक 3. यावेळेस नक्कीच बघा एक बदल खेळ आहे इथे देखील प्लॅनिंग नुसार खेळतोय वाघबीळ संघ. या ठिकाणी नो डाऊट ज्ञान पाटील देखील ऑप्शन वाघबीळ टीम जवळ आहे. नंदू पाटील स्वतः आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर पंकज गुंडले आहेत. मात्र इथे कुंदन ठोंबरे यांना यूज केलं जात आहे. फुलटॉस इनसाइड आउटचा फटका आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलं गेलं. एकदा तर वेगानं पूर्ण केले. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये गणेश मनेरा होते आणि त्यांच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. धावा झाल्या त्या 13. एक प्रयोग मी तर नक्कीच म्हणेल कुंदन ठोंबरे यांना यूज केलंय. खास करून कदाचित मला असं वाटतं की यावेळेस सुनील क्रीजवर आहे त्याच्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एकदा फक्त इथे मिळेल. आणि कुंदन ठोंबरे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर वेगवान गोलंदाज आहेत आणि अँगल क्रिएट करणारे ते गोलंदाज आहेत. चेंडू पडल्यावर कधी कधी कुंदन ठोंबरेचा चेंडू आपण बऱ्याचदा बाहेर वळताना देखील पाहिलाय. आणि सगळं काही अगदी व्यवस्थित रचलेली खेळ आहे असं म्हणू शकतो आपण. कोणता गोलंदाज कोणत्या वेळी यूज करायला हवा या सगळ्या गोष्टी यावेळेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. धावा 14 आहेत. मिस केलाय मात्र पंच बोलतायत यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. सुनील 5 चेंडू आणि 4 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. जेम्स बॉन्ड राई वर्सेस वाघबैल. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. इथे मात्र गलतीचे मिस्टेक असं नक्कीच म्हणू शकेल कारण यष्टीरक्षकाकडून झाले त्या ठिकाणी मिस्टेक आणि इथून मात्र हा चेंडू मिस झाला. म्हणजे बाईच्या स्वरूपात एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. स्ट्राईक रोटेट झाली हे जेम्स बॉन्ड टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे. पीके या खेळाडूला सर्वाधिक स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे तर एक मोठी धावसंख्या जेम्स बॉन्ड टीम उभारू शकेल. एक्सपोर्ट खेळाडू आहे. फुल टॉस बैटिंग स्ट्रोक फटका फसलाय चेंडू हवेत. केतन पाटील झेलच्या खाली. सेफ अँड फिल्डर अतिशय दर्जेदार कॅच टिपलाय आणि ते खेळ संपलाय. मिस्टर प्रशांत किणी यांचा. पीके बॅक टू द पॅव्हलियन. आई गाव देवी माती हो माती नवसाला. आई गाव देवी माती हो माती नवसाला. धन्यवाद डीजे सचिन. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मी तर म्हणेल राई गावाचा वंडर बॉय. खरोखर ते खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. टेनिस क्रिकेट जगतामध्ये ऑल इंडिया 40+ देखील क्रिकेट खेळला आहे. मिस्टर प्रफुल्ल पाटील हे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला चेंडू यावेळेस पूर्ण फोर्सनं पहिल्या चेंडूला पाठवलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं कुंदन ठोंबरे यांचं. प्रफुल्लनं 6 धावेनं षटकार. सोनियाचे नंदन माझ्या बाया झालेल्या गार्ग. बाया झालेल्या गार्ग सोनियाचा. थँक्यू डीजे. ज्याच्या खात्यावर सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार या सीझन मधील 100 धावा करणारा एकमेव खेळाडू. ज्या खेळाडूच्या खात्यावर जेम्स बॉन्ड राई या संघाच्या माध्यमातून खेळताना सर्वाधिक धावा आहेत. ज्याच्या नावावर अर्धशतकी खेळी देखील आहेत असा नामवंत खेळाडूच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिलाय. पप्प्या
समोर कुंदन ठोंबरे यांच्या इनसाइड आउटचा फटका आहे, मिस्तान स्टोक आहे, हवेत खेळला गेला प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले होते मात्र कॅचच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू डीपमध्ये निघून जातोय. 2 धावेला कन्वर्ट केले गेलं. 3 धावेमध्ये एक संधी निर्माण केली होती कुंदन ठोंबरे यानं आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. कारण इथून हा कॅच भरपूर महत्वपूर्ण होता. एका साईडला पिके देखील डगआउटमध्ये आहे, तिथून मात्र प्रफुल्ल यांना मिळते ही संधी. मात्र नशिबाची साथ प्रफुल्लच्या बाजूनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे हा कॅच निसटला गेलाय. प्रयत्न चांगल्या प्रकारे केला गेला होता मात्र त्या प्रयत्नाला यश नाही आलं. इतकंच म्हणेल. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये 25 धावा 3 फलंदाज बाद जाम्स बॉन्ड राईची स्थिती आपण पाहतोय. वळूया आपण डीजेच्या दिशेनं. थँक्यू. धन्यवाद डीजे सचिन. बघा सुरुवात कशा प्रकारे झाली. ज्ञानदेव डाकी यांना पहिलं षटक हाताळलं होतं आणि फक्त 4 धावा ज्ञानदेव डाकी यांना खर्च केले होते. त्यानंतर मनोज पाटील यांना 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर क्रमांक 3चं षटक म्हणजे 5 ओव्हरची मॅच मित्रांनो ज्यावेळेस असते त्यावेळेस नंबर 3चं षटक नेहमीच महत्त्वपूर्ण ठरला आहे. आणि मी म्हटलं होतं जम्स बॉन्ड राईस संघाला की तुम्ही जर एखादा आकडा आपल्या डोक्यामध्ये सेट केला असेल 50, 60, 70 तर इथून तुम्हाला तुमचा गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. आणि इथून नक्कीच गेअर शिफ्ट झाला आहे असं नक्कीच म्हणू शकतोय कारण कुंदन ठोंबरे यांच्या अगेन्स्ट तब्बल 14 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर एक चांगला स्कोरबोर्ड आकार घेतोय फळकावर. 3 ओव्हर 25 धावा 3 विकेट 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नंदू पाटील ज्यांनी या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स प्राप्त केले आहेत. नंबर 1चा गोलंदाज आणि त्यांच्या समोर आहेत नंबर 1चा बॅटर्स. त्याच्यामध्ये नक्कीच हे बॅटर रंगणार. नंदू पाटील वर्सेस प्रफुल्ल पाटील. पहिला चेंडू काय चेंडू टाकलाय अगदी बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध चेंडू यॉर्कर टाकला गेला. पहिली धाव वेगानं पुढे दुसरी धावेचा प्रयत्न वेगानं केला गेलाय. गुड रनिंग मिडून द विकेट. स्ट्राईक मला हवी आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न असेल पप्पे यांचा कारण धावांचा डोंगर उभा करायचा आहे. हाच माणूस आहे मात्र जम्स बॉन्ड राई या टीमचा. क्विकली डबल 2 धावेनं धावा झाल्यात त्या 27. षटक क्रमांक 4. नंदू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर चेंडू टाकण्यासाठी तयार. समोर प्रफुल्ल वेळेस फुल टॉस पॅडवर मारा केला होता. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळले गेले. 1 धाव तर वेगानं पूर्ण केलं. घाई म्हणतात ना की अति घाई संकटात नाही मात्र कदाचित या ठिकाणी विकेट घेतली जात नाहीये. मात्र काय विसर पडला आहे की काय मी म्हणेन बागबेल टीमला कारण जम्स बॉन्ड राईस संघाचा हा देखील सर्वात स्फोटक खेळाडू आहे. मात्र या खेळाडूची विकेट का घेतली जात नाहीये
हे कळलं नाहीये. सुनीलच्या विषयी म्हणायचं गेलं तर लक्षात ठेवा 2 महत्त्वपूर्ण इनिंग साकारले आहेत. कोण विसरणार? कांदरपडा मैदान, संकेत पाटील. कांदरपड्याच्या मैदानावर 48 धावा कुठल्या होत्या? मुर्द्याचं मैदान 48 धावा कुठल्या होत्या या खेळाडूनं. फटका चांगला आहे. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये चेंडू निघून जातो. मनोज पाटील 1 बॉल चेंडूला फील्ड करतायत. फक्त 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे 29. मॅच रफ अँड टफ होईल. मी म्हटलं ना की 200च्या पलीकडे लोक लाईव्ह टेलिकास्ट पाहतील ही मॅच. कारण भरपूर जणांना आतुरता होती की हा पहिला सामना कधी सुरू होईल. ऑन साइडला फटका हवेत खेळला गेला मात्र गॅप मध्ये आहे. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. आडवा डोंगर हे गीत वाजलं गेलं मात्र काय त्या आडव्या बॅटचा स्ट्रोक खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं भला मोठा गॅप आणि त्या गॅपमधून मात्र चेंडू फरार. 4 धावांसाठी. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा तब्बल फळकावर लागल्या जातात. नेल्सन फिगर तुम्ही पाहू शकाल. 3-3-3 क्रिस गेल आकडा आपण म्हणू शकतोय. मोठा फटका आहे हा. मोठा फटका अगदी बॅटच्या रेंज मध्ये. असा चेंडू प्रफुल्ल पाटील सोडणार नाहीये. चेंडूला सरळ पाठवून दिलं. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा. षटकार. थँक्यू. 6 चेंडू 22 धावसंख्येवर वैयक्तिक खेळी प्रफुल्ल पाटील म्हणू शकतो. प्रफुल्ल ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. धावा झाल्या तब्बल 39. फुल टॉस बॉल. मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. कॅच पुन्हा एकदा सुटला गेलाय. कळत नाहीये हे कॅच का होत नाहीये. 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी सुनील पाटील कमी पडले गेले. तिसरी धाव करताना सुनील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती नंदू पाटीलनं. मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. या इनिंग मध्ये दुसऱ्यांदा संधी मिळते प्रफुल्ल पाटील यांना. 2 धावा. धावा संख्या झाली आहे ती 41. थँक्यू. चला चला वेळेकडे लक्ष द्या. वेळ कमी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रशांत मात्री. सुनील पाटील बाद होत आहेत. मात्र धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. 2 चान्स आणि दोन्ही चान्स मला वाटतं एकाच फिल्डरनं दिलेत असं म्हणू शकतो आपण. विचार केला आपण तर मी म्हटलं ना की सुरुवात नक्कीच भागवेळच्या बाजूने चांगली झाली होती. कारण सुरुवातीचे 12 चेंडू जर आपण पाहिले तर सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा होत्या. त्यानंतर शेवटचे 12 चेंडू जवळजवळ 30 धावा शेवटच्या 12 चेंडूमध्ये कुठल्या गेलेत. गिअर शिफ्ट करा म्हटलं, गिअर शिफ्ट केलं. आता मात्र गाडी सेकंड अँड थर्ड मध्ये नाही तर टॉपवर ही गाडी आहे जेम्स बॉन्डची. नॉट 7 हा जर्सी नंबर आहे. आणि ए कंट्रॅक्शनचे संपूर्ण हा जो गणवेश पाहतो आपण ए कंट्रॅक्शन भावेश पाटील यांच्याकडून हा संपूर्ण गणवेश
जेम्स बॉन्ड साठी आला आहे. विथ द स्विंग बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त कट केलंय. एक धाव इथे मिळेल का? यस, डी झोन. एक धाव. पंकज गोंधळे स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हटलं तर मॅजिकल बॉलर्स देखील ही एक आगळी वेगळी ओळख आहे पंकज गोंधळे यांची. नंदू पाटील, पंकज गोंधळे आणि केतन या सीझनचा विचार केला तर बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि मालिकावर ही जास्तीत जास्त पारितोषिक या 3 खेळाडूंना पटकावले आहेत या सीझनमध्ये. फुलटो असा आहे मात्र हा फटका सरळ निघून गेलाय मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 6 धावा, षटकार. थँक्यू. धावा झाल्या तब्बल 48. मी म्हटलं होतं की 60 धावा जर संख्येत जे आल्या तर मॅच पाहायला मजा येईल. म्हणजे कोणी जिंकू द्या, जेम्स बॉन्ड जिंकू द्या किंवा वाघबैल जिंकू द्या, मात्र प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन होईल जर 50 ते 60 धावा पळकावर आल्या तर, आणि नक्कीच त्या पाहायला मिळतील. यावेळेस कदाचित वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, वेगळं. आणि इथे जर पाहिला पण तर 50 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या जेम्स बॉन्ड राई या टीमच्या. अभिनंदन जेम्स बॉन्ड. सांघिक अर्धशतक जेम्स बॉन्ड राई या टीमचं. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तर केला होता पंकज गोंधळे यानं, आणि पुन्हा एकदा चेंडू खराब. रुपेजी भेंडेकर सर वळत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र वाईटरित्या हाताळले गेलेत पंकजकडून. धावा 51. विथ द स्विंग शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका आहे मात्र जबरदस्त एफर्ट केतनकडून. काय चेंडू थोडासा ओव्हरथ्रो झालाय मात्र जबरदस्त एफर्ट लावलं गेलं. कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर पुन्हा एकदा क्विकली त्या चेंडूला फील्ड केला गेला, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. जबरदस्त. बघा दोन्ही अँगलमधून तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे स्ट्रोक खेळला गेला. शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका, आणि त्यानंतर केतन अगदी भरपूर पुढे आला होता. काय डाईव्ह केली गेली होती, अतिशय जबरदस्त डाईव्ह त्या ठिकाणी पाहिले आपण. यावेळेस देखील गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, 1 धाव मिळेल. प्रयत्न अतिशय सुंदर केले गेले होते, एफर्ट जबरदस्त लावला गेला होता. ही खासियत आहे केतन पाटील यांची. धावा झाल्या त्या 54. धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू असतील. पंकज गोंधळे समोर आहेत प्रशांत मात्रे. यावेळेस आणखीन एक चेंडू खराब पाहायला मिळतोय पंकज यांचा. वाईटचा इशारा. 3 चेंडू आतापर्यंत मला वाटते अमांतर हाताळलेत. ऑन साइडला आणि बॅटनं स्टोक खेळला गेला डीप स्क्वेअरला क्रिजर मध्ये. केतन पाटील चेंडूला 1 बाउन्स फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केतन कडून केले गेले. धाबा झाले ते 56. 56 लॉस ऑफ 4th विकेट. अंतिम चेंडू असेल. दोन्ही संघ रेडी आहेत का? मालवणी मास्टर्स आणि एक्सर बी. चला इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू आहे. धावा झाले 56. यावेळेस देखील चेंडू खराब. सर्वात लांब लचक हे षटक म्हणू शकतोय. जवळजवळ म्हणायचं गेलं तर 12 डब्याची गाडी, 10 डब्याची गाडी म्हणू शकतो आपण. शॉर्ट बॉल, पुलचा फटका मात्र त्या ठिकाणी फक्त आणि फक्त वंडी. 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 58. म्हणजे काल जे चित्र आपण पाहिलं होतं, कालच्या देखील दिवसाची सुरुवात 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान अशाच प्रकारे झाली होती. कारण कालच्या दिवसामध्ये 2 बलाढ्य संघ कोणते
तर एका साईडला गुडबंदर आणि एका साईडला मोरवा हे दोन बलाढ्य संघ आमने सामने होते. पहिली मॅच आपण ती कालच्या दिवसामध्ये पाहिली होती. त्यावेळेस देखील 58 धावा फलकावर लागल्या गेल्या होत्या आणि 59 धावा या विजयासाठी दिल्या गेल्या होत्या. 60 दिल्या होत्या. ओके. आणि आज देखील आजच्या दिवसाची देखील सुरुवात तशाच प्रकारे होताना दिसते. 58 झाले आहेत. 59चं टार्गेट वाघबील टीम समोर ठेवलं आहे. जेम्स बॉन्ड राई या टीमनं चलावूया. लगेच वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. एक्सर बी टीम कॅप्टन नितेश केणी आणि मालवणी टीम कॅप्टन धर्मेंद्र बाबूबाई येत आहेत की तू टॉस करणार. आणि आयोजकांना विनंती करतो की आपण फूड बास्केट रेडी करायचं आहे. चला या दोन्ही टीम कॅप्टन या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायला हवी. नितेश आपण यायचं आहे. चला मालवणी टीम कॅप्टन कोण टॉस करणार. धर्मा तू का समोर स्टेज समोर. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी प्रफुलचे आपण नक्कीच बॅटिंग पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. बघा 320चा स्ट्राईक रेट आणि जवळपास 10 चेंडूमध्ये 32 धावा या प्रफुल्लाने कुठल्या. परशुरामची मात्रेसाहेब स्थानिक नगरसेवक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला गेलाय. बॅटचा कॉल टॉस विन. एक्सर बी संघ नाणेफेक जिंकला आहे. थांबायचं जरा सन्मान तुमचा केला जाईल. नितीश काळ्या फीत बांधलेत श्रद्धांजली व्हायला का. पहलगाम यस पहलगाम या ठिकाणी त्या पाकिस्तानी बॅट हल्ल्यात नक्कीच काही आपले लोक मी तर म्हणेल शहीदच म्हणावं लागेल. शहीद झालेत कारण ते धर्मासाठी शहीद झालेत. कारण त्यांना गोळी मारताना विचारलं गेलं की तुमचा धर्म कोणता. त्याच्यामुळे त्या लोकांना त्या आपल्या भारतीय लोकांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. एक्सर बी या टीमच्या वतीनं. बघा काल नॉर्थ इंडिया या ठिकाणी जर आपण काल न्यूज पाहिल्या तर भरपूर ठिकाणी भारत बंद होता नॉर्थ इंडियामध्ये. कारण जे काही हल्ले आपल्या देशावर होत आहेत याच्यावर यामध्येच नक्कीच आम लोकांचा जीव जातोय. काल देखील आम्ही बेलगाम काश्मीर या ठिकाणी झालेल्या त्या बॅट हल्ल्याच्या शहीद झालेल्या त्या संपूर्ण व्यक्तींना पेनकरपाडा मास्टरच्या वतीने आम्ही श्रद्धांजली काल देखील वाहिली. सगळं डिसिजन पेंडिंग मध्ये आहे. टॉस जिंकलं एक्सर बी टीमनं. संतोष कोळी मालवणी मास्टर्स कुठे असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. संतोष कोळी. चला करूया आपण या दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 58 झाल्या आहेत. 59 करायचे आहेत आणि त्या 59 धावा 30 चेंडूमध्ये करायचे आहेत. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक आमचे मित्र संकेतजी पाटील यांना. चला दोन्ही टीम बघा मालवणी आणि एक्सर बी. मालवणी एक्सर बी नाश्ता रेडी आहे. ज्या कोणाला तुम्हाला नाश्ता करायचा असेल नाश्ता करून घ्या. नाश्ता आहे तुमच्यासाठी देखील. मालवणी आणि एक्सर बी नाश्ता आहे त्या ठिकाणी. नाश्ता करू शकता आपण. भोजन कक्षामध्ये जा आणि नाश्ता करा. एवढ्या इनिंगच्या दिशेने ऐकूया आपण संकेतजी पाटील यांना. धन्यवाद भारत. सुस्वागतम पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा बघताय ही 21वी स्पर्धा आहे अग्निकोळी समाज सामाजिक संस्थेची आणि 21व्या स्पर्धेचं नियोजन आयोजन करतायत साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा. काय अफलातून 16 कालचा दिवस देखील क्रिकेटमय होता. आजचा दिवस देखील अगदी क्रिकेटमय होणार आहे.
आपण 8 संघ बघतोय आजच्या दिवसात. राई मास्टर्स, वाघवेळ मास्टर्स, एकसर बी मास्टर्स, मालवणी मास्टर्स, मीरा मास्टर्स, कोळशेत मास्टर्स, कांदरपाडा मास्टर्स आणि नारंगी मास्टर्स. त्यामुळे अगदी क्रिकेटचा धुमाकूळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अनेक दर्दी प्रेक्षक आम्हाला दिसत आहेत. त्या दर्दी प्रेक्षकांचं देखील आपण करूया स्वागत. डीपीएन लाईव्हचा जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ॲक्शन अगदी लक्षवेधक पद्धतीने टिपली जाते. थँक्यू व्हेरी मच सगळ्या त्या क्रू मेंबर्सचा. त्यांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 59 धावा पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवशी काल 60 जिंकण्यासाठी होत्या. त्यामुळे दिवसाची सुरुवात अतिशय जबरदस्त पद्धतीने होतीये. मित्रांनो लक्षात घ्या, येत्या 3 आणि 4 तारखेला या मैदानात काय तर येत्या 3-4 तारखेला याच मैदानात असेल ती म्हणजे पेनकरपाड्याची क्रिकेटमय जत्रा. पेनकरपाडा प्रीमियर लीग PPL. मित्रांनो काल त्याच्या टी शर्ट्स अनावरण सोहळा झाला आणि 8 संघामधून अनेक नामवंत खेळाडू आणि असे नवीन खेळाडू देखील पाहायला मिळतील ज्यांचं चांगलं क्रिकेटिंग ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर निश्चितच 3 आणि 4 तारखेला यायला विसरू नका. चला मॅच ऑन करा प्लीज. आता लवकर मॅच ऑन करा, वेळ नाहीये. लक्षात घ्या 25 मिनिटांमध्ये तुमची षटकं झालीच पाहिजे. सन्माननीय तानाजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करतोय वाघबेळ रत्न तानाजी पाटील साहेब या प्लीज मंचावर. आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे मॅच सुरू आहे त्यामुळे निश्चितच शुभेच्छा देऊया आपण या दोन्ही संघाला. मगाशी जी माहिती भारतने दिली ही 2 संघ दबदबा राखलाय 59 to win. या 19 आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या या हंगामामध्ये दरारा असलेले 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. जेम्स बॉन्ड राई वर्सेस वाघबीळ मास्टर्स. स्ट्राईक केंडला गणेश मनेरा स्वतः कर्णधार, तर नॉन स्ट्राईक केंडला डॉक्टर डाकी कोणत्याची मार्कर आहे त्यांची. पहिला चेंडू 59 धावा विजयासाठी राईचा आपण संघ पाहूया. यष्टीच्या पाठीमागे कॅप्टन राकेश पाटील आहे. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह होता, चांगला ड्राईव्ह करण्याच्या बॅट मधून पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने मिडल केलाय, खराब क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव जास्त अग्रेसिव्हली आली आणि ती तिसऱ्या धावेसाठी आलेत. फलंदाज होईल गणेश मनेराबाद. थोडस अग्रेसिव्हली आले राकेश तिकडे. मात्र इथे आपण बघतोय तिसरी धाव घेताना पहिला धक्का इथे बसतोय क्विक टाइम मध्ये. त्यामुळे गणेश मनेरा इथे परतेल. पहिली धाव वेगानं होती मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल व्यवस्थित झाला नव्हता. डॉक्टर डाकेने लवकर क्रीज सोडली होती आणि त्याच फलित म्हणून आपण बघतोय इथे निश्चितच इथे धक्का बसतोय टीम वाघवेळ मास्टरला. गणेश मनेरा बॅक टू पॅव्हलियन. धावचीच्या रूपानं चांगल्या पद्धतीने ते खेळत होते मात्र या धावेची गरज काय होती. एनिवे ती वेळ सरले. पहिला विकेट आले तिकडे आणि पहिल्या विकेट नंतर निश्चितच राई संघाचा थोडासा उरूप वाढेल. मात्र ही मॅच कडक होणार आहे नो डाऊट. चांगली मॅच होणार आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय कुंदन डोंबरे. गणेश मनेरा बॅक टू पॅव्हलियन. जेम्स बॉन्ड राई संघ आणि दुसऱ्या बाजूला वाघबीळ संघ आहे. मी माशी म्हटलं की निश्चितच दरार आहे या दोन्ही संघांचा. कारण आजपर्यंत जी पारितोषिक मागच्या 2-3 वर्षात त्यांनी फटकावले त्याला तोड नाही, त्यांच्या यशाला तोड नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी आणि खास करून मागे जेव्हा ड्रॉ पडला तेव्हा जेव्हा ही न्यूज आली की पहिला सामना पेनकरपाड्याला रविवारी असेल या 2 संघादरम्यान त्यामुळे बऱ्याच जणांच्या निश्चितच भुवया उंचावल्या होत्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धावा अजून मिळतील. संघाची धावसंख्या आता आपण बघतोय 4 वर जाऊन पोहोचल्या. या धावा उपयुक्त असतील टीम वाघबेळ संघासाठी. कुठेतरी ते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये निश्चितच अजून प्रयत्न करावे लागतील राई टीमला. मात्र प्रेक्षकांची संख्या बघा कशी वाढली. डीपीएन लाईव्ह वर सुद्धा वाढले आणि आपण बघतोय आमचे दर्दी क्रीडा रसिक अगदी मैदान गाठताय पेनकरपाड्याचं. अनेक राईचे प्रेक्षक देखील आम्हाला इथे दिसत आहेत. आज सुप्रीमोचा देखील एक प्रेक्षक आला इकडे, त्याचंही करूया स्वागत. राई गावातील अनेक प्रेक्षक आपण बघतोय. कुंदन पाटील असो, जयप्रकाश असो, प्रमोद असो सगळे आलेत. वेलकम, त्यांचंही स्वागत आहे. फुलटॉची लोडी आहे. ओ हा फटका फसलाय. मात्र इथे कदाचित दुसरी धाव असेल का. लगेच कॉल दिलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावा आणि इथे कदाचित तिसरी धाव असेल का तर नाही. विकेट असेल म्हणजे कुंदन ठोंबरे यांना इथे परतावं लागेल कारण तिसरी धाव देणं राई संघाला परवडणारं नव्हतं तिथे आणि म्हणूनच राकेशने तिथे बेल्स उडवलेत आणि अशा रीतीने इथे दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या 6, गडी बाद 2. 3 चेंडूचा खेळ संपलाय.
थँक्यू डीजी. प्लॅनिंग आहे दोन्ही संघांचं. वेलकम वेलकम स्प्रिंट स्पोर्ट्सचे सन्मान्य संतोषजी कोळे. आज तुम्ही खेळणार नाहीत का? चला नाश्ता करून घ्या प्लीज. मी विनंती करेन शिवा भाऊ जरा नाश्ता करून घ्या प्लीज. वेळ जास्त घेताय प्लीज विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका. विकेट 2 धावा 6 करायचे 59. पहिली मॅच आहे साईदत्त पेनकर पड्याचं हे नेत्रदीपक आयोजन. आणि काल देखील उल्लेख केला होता मागचा जो बॅनर आहे ना तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. मोरवा गावची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेत ते घवघवीत यश टीम पेनकरपडा मास्टरचं. अफलातून खेळ झाला होता तिकडे. अगदी टीमवर्क काय असतं ते टीमवर्क दिसलं होतं पेनकरपाड्याचं. मात्र आपल्या घरच्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. एनिवे या गोष्टी घडतात. मात्र पुढे चालत राहिलं पाहिजे. दंजीमाची पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे नंदू पाटील. मागच्या स्पर्धेत म्हणजे घोडबंदीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता तो नंदू पाटील ऑन स्क्रीज आहे. चांगला चेंडू अगदी बॉकलमध्ये मारा. एक धाव तिथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी जातील का तर यस तिथे 2 धावा देखील कंप्लीट होतील कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा आलेत असंच म्हणावं लागेल. 2 धावचीचे गडी बाद झालेत मात्र प्रत्येक चेंडूवर 2 धावा. हे गणित चांगलं आहे कारण रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर निश्चितच आपण जवळजवळ 12 वर बघतोय. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर 2 धावा हे गणित अफलातून आहे. ते म्हणजे टीम वाघबीळ मास्टर्सचं. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पाण्याचे जार ठेवलेस मित्रांनो. लक्ष घाला या गोष्टीकडे. अतिशय चांगली व्यवस्था पेनकरपाडा मास्टरच्या मदतीने केली गेली आहे. ओ व्हॉट अ ब्युटी. हा चेंडू डॉट बॉल असायला पाहिजे होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झालाय मात्र इथे 1 धाव पूर्ण होते. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 22चा इशारा आहे. गुड बॉलिंग वाय धनजी माची. अफलातून चेंडू होता. रिप्ले पाहूया. टप्पा पडल्यानंतर चेंडूला मिळाले हलकासा कट मात्र इथे बॅकफूटला खेळले. हा सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे नंदूची. आणि बॅकफूटला खेळत असताना थोडीशी बॅट उशिराने येते. वेल बोल्ड धनजी माची. संघाची धावसंख्या झाले 9. नवीन बॅटर डॉक्टर डाकी. स्ट्राईक खेळला. अप्रोच कसा असेल पाहूया. पुढे आलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र हा चेंडू येणार आहे निर्धाव. वेल बोल्ड. अतिशय चांगला चेंडू. शेवटचे 2 चेंडू अप्रतिम राहिले धनजी यांचे. त्यामुळे या षटकात आलेत 9 धावा. संघ 3 धावांनी जवळजवळ मागे आहे. मात्र या मॅचला निश्चितच कलाटणी देणारे क्षण कोणते असतील थोड्याच वेळात त्याची निश्चितच आपल्याला प्रचिती येणार आहे. तुम्ही पाहत राहा ही जबरदस्त मॅच वाघबीळ वर्सेस टीम राई. 61 चा संघ इथे उपस्थित झालाय. मालवणी संघ उपस्थित झालाय. प्लीज नाश्ता करून घ्या. नाश्त्याची व्यवस्था अजूनही सुरू आहे. प्लीज आम्हाला पूर्ण कल्पना आहे की एवढ्या ट्रॅफिक मधून गर्मीमधून तुम्ही आलात त्यामुळे अतिशय चांगला नाश्ता आहे. येस मिलन कोळी रुपेश प्लीज. गोलंदाजी मार्कवर येतोय राकेश नरेंद्र पाटील. 35 चा हा खेळाडू आहे. आज भरपूर त्याच्यावर निश्चितच जबाबदारी असेल की जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. मात्र पाहायचं आहे राकेशला ही संधी आणि त्या संधीचं तो सोनं कसं करतोय. नेक्स्ट मॅच आहे एक्सरबी वर्सेस मालवणी मास्टर्स. नाणेफेक झाली आहे. वेलकम प्रमोद. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज विनंती करतोय. 25 मिनिटांचा अवधी आहे. प्रत्येक टीम साठी ही गोष्ट आहे. नंदू पाटील सामोरा जातील राकेश यांना. हे महत्वपूर्ण षटक या दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू लो फुल टॉस डिलिव्हरी. काय टर्न केला चेंडूला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार आहे. पहिल्या चेंडूवर नंदूचा हा अफलातून स्ट्रोक. 4 धावा. गुड बॅटिंग. थँक्यू डीजे. अगदी चेंडू जर बघितला तर मिडल अँड लेग वर होता. फुल टॉस कन्वर्ट केला आणि आपल्या डाव्या पायाचा वापर अप्रतिम केलाय ते नंदूनं दाखवलंय. अगदी पहिल्या चेंडूवर इथे दाखवलंय नंदूनं की माझा फॉर्म कायम आहे. आणि वाघबील टीमसाठी ही सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट. कारण क्रमांक जर बघितला तर एकूणच आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर आलाय. आणि 4था क्रमांक क्रिकेटमध्ये काय असतो हे सांगण्याची गरज नाहीये. भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असते. गेम पुढे न्यायची गरज असते. सगळ्याच गोष्टी करायच्या असतात. वेळ प्रसंगी मोठी फटकेबाजी देखील करायची असते.
इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, ऑन साइडला टर्न केलाय, दुसरी धाव अवेलेबल आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत नितीन पाटील, या 2 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट, नंदू पाटील अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, आपल्या संघाची गरज ओळखून खेळतोय आणि हीच गरज त्याच्या संघाला पुढे नेते आहे. वेल प्लेड नंदू पाटील, एक्सपिरियन्स नक्कीच त्याच्या या बॅटिंग मध्ये दिसतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा नंदू पाटील, तर 3 चेंडूमध्ये 4 धावा डॉक्टर डाकी खेळताना दिसत आहेत. पार्टनरशिप क्रिएट होताना दिसतीये. तुळशी आता साईड चेंज करतायत राकेश, वेगळा अँगल नक्कीच असेल. शॉर्ट अप डिलिव्हरी, चेंडू खाली राहिलाय. लेट सी द अंपायर डिसिजन. बॅटनी आली ही धाव, त्यामुळे 1 डी मध्ये जाते. अचानकपणे हा चेंडू खाली राहिलाय, याचं कारण तो चेंडू स्किड झालाय, घसरलाय ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीचे चेंडू सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळणं कठीण होऊन बसतं. बघा नंदू सारखा बॅटर देखील तिथे बीट झालाय. अचानकपणे या सगळ्या गोष्टी करतात. काही ब्लाइंड स्पॉट्स असतात बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळीच नव्हती आणि नंदूची बॅट अगदी हलकीशी वरून गेले, मात्र बॅटला चाडून गेलाय चेंडू. एक धाव इथे मिळते, धावसंख्या 16 झाली. महत्वपूर्ण बॅटल. यावेळेला फलंदाज बाद होतोय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल झाली आहे. वेल बोल्ड राकेश नरेंद्र पाटील, मोठी विकेट. नंदू पाटील बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. संघाची धावसंख्या ती म्हणजे 16, गडी बाद 3. नंदू परतलाय. नंदूची वैयक्तिक धावसंख्या जर बघितला तर 9 धावा केल्या 6 चेंडू मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अजून एक महत्वपूर्ण बॅटर ज्याच्या नावाचा दरारा अगदी सगळ्याच टुर्नामेंट मध्ये दिसलाय. केतन पाटील नाव आहे, डावखुरा महत्वपूर्ण खेळाडू टीम वाघबीळ मास्टरचा. मात्र राकेशने इथे विकेट काढली आहे. नंदू पाटीलची ही मोठी विकेट. मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षण पाहूया आपण. डीप स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेट, त्याच्यानंतर मिड विकेटला अजून थोडासा एक वाईल्डिश, अजून एक क्षेत्ररक्षक, 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेळून उभे आहेत. इथे जर बघितलं तर हा चेंडू डाऊन द लेग आहे का? यस आहे, वाईटचा इशारा. नंतर धाव मिळते. इथे महत्वपूर्ण असतील त्या म्हणजे एक्स्ट्रा धावा, कारण ज्यावेळेला वाघबीळ टीम गोलंदाजी करत होता तब्बल 9 धावा त्यांनी एक्स्ट्रा खर्च केलेत आणि असं असताना राईट टीमला आता या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. मात्र ही मॅच सगळ्यांचं लक्ष केंद्रित करते. शॉर्ट अप डिलिव्हरी पुल करायचा होता, इथे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर, मात्र एक धाव पूर्ण येते. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. अगदी वेगानं ही धाव पूर्ण केली आहे, कारण केतननं कदाचित विचार केला असेल की षटक संपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे पुढच्या षटकात येत असताना कदाचित स्ट्राईक हवी आहे. मात्र इथे अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. सरासरीचा विचार करता संघ अजून थोडासा मागे आहे. इथे मोठा फटका येणं गरजेचं होऊन बसलंय, ते म्हणजे टीम वाघबीळ मास्टर संघासाठी, कारण धावसंख्या 18 आहे आणि सरासरीचा जर वेग बघितला तर निश्चितच रिक्वायर्ड सरासरी आहे तिथे जर विचार केला तर 24 धावा या गडीला दिसणं गरजेचं आहे. 59 धावा विजयासाठी आहेत. डॉक्टर डाकी स्ट्राइक एंडला. यावेळा चांगला चेंडू, इथे मात्र विकेट नाही. विकेट मात्र आले धावचीच्या रूपानं. अगदी वेगानं धाव पूर्ण केली होती, मात्र इथे डॉक्टर डाकी बाद होतील. थ्रो तिथे दिलाय आणि इथे आपण बघतोय फलंदाज बाद होत आहेत डॉक्टर डाकी. नवीन फलंदाज पंकज गोंधळे लगेच मैदानाच्या आतमध्ये अगदी आतुरलाय की यस मला जायचंय मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे विकेट आले. बघा काय घडलंय, 2 षटकं संपले, धावसंख्या 18 आहे, गडीबाद 4 आहे. त्यामुळे जरी एकूणच कागदोपत्री विचार केला तर निश्चितच इथे जर बघितला तर राई संघ ऍडव्हान्टेज मध्ये आहे. मात्र अजूनही काही घडू शकेल. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जर इक्वेशन जर बघायचं झालं तर अजूनही मला वाटतं 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू 41 धावा.
कोण जिंकेल ही मॅच. डीबीएन लाईव्ह वर बरेच प्रेक्षक सध्या ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचा आम्ही मनापासून 18-41 ची गरज आहे. कंपॅरिझन पाहूया आपण. निश्चितच 11 धावा होत्या राई संघाच्या फक्त आणि त्यांच्या 2 गडी बाद होते. मात्र इथे 4 गडी बाद झालेत आणि 18 धावा आहेत. त्यामुळे धावांच्या रूपात वाघबीळ संघ पुढे आहे. मात्र त्यांच्या विकेट्स देखील गेलेत. हा देखील एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. ड्रिंक्स ट्रॉली 2 षटकानंतर आली आहे. अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. तू श्वास मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. करूया निर्धार एक होऊया. करूया निर्धार एक होऊया. बेणकर पाडा पुढे नेऊया. बेणकर पाडा पुढे नेऊया. थँक्यू. चला चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. लक्षात घ्या 2च षटक झालेत. आपण त्या आधीचा ड्रिंक्स ब्रेक करतोय कारण उकाडा जबरदस्त आहे. मात्र एकूणच आमच्या मंचावर व्यासपीठावर स्वागत करूया 2 लिजेंड खेळाडूंचा. एक खेळाडू आहे तो म्हणजे दैसर मास्टरचा जयेंद्र ठाकूर साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आणि दुसऱ्या बाजूला एकसर ए संघाचा महत्वपूर्ण खेळाडू लिजेंड खेळाडू नाव आहे किशोर पाटील. स्वागत आहे किशोरदा तुझंही. गोलंदाजी मार्कर येतोय नितीन पाटील. तिसरं महत्वपूर्ण षटक. 2 महत्वपूर्ण खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये टीम वाघबीळचे. एका बाजूला आहे तो म्हणजे केतन पाटील तर दुसऱ्या बाजूला पंकज गोंधळे. पाहत रहा महत्वपूर्ण सामना. 18 चेंडू मध्ये करायचे 41 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 14 वर जाऊन पोहोचलाय. इथे महत्वपूर्ण असेल यस अंपायर. वेळ जातोय. आमचं लक्ष आहे इथे 4 षटकानंतर एक खेळाडू आतमध्ये येणार आहे. आमचं लक्ष आहे. नो डाऊट सर, तुम्ही खेळत राहा. पुढच्या षटकासाठी नितीन पाटील. 18 मध्ये करायचे 41 धावा. नेक्स्ट मॅच टीम मालवणी वर्सेस एक्सर बी. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे नितेश पाटीलचा शरीराचा अप्रतिम वापर. जवळजवळ 3 धावा वाचवलेत आपल्या टीम साठी. हा आहे नितेश गजानन पाटील, एक फायनेस्ट फिल्डर टीम रायचा. अफलातून कामगिरी बघा डावं जो कॉम्बिनेशन आहे. राई संघाला भरपूर मेहनत करावी लागणार आहे कारण वारंवार क्षेत्ररक्षण बदलायचं आहे. वारंवार गोलंदाजाला देखील आपली लाईन बदलायची आहे आणि भरपूर मोठा जर विचार केला तर ही परीक्षा आहे. मात्र या परीक्षेत निश्चितच या दोन्ही संघापैकी एकाला पास व्हावंच लागेल. दोन्ही संघांचा दरार आहे. मात्र या मॅचनी सर्वांचं लक्ष वेधलंय. केतन पाटील ऑन स्ट्राईक नाव. आतापर्यंत केतनच्या बॅट मधून धाव नाहीये. एका चेंडूला तो सामोरा गेलाय. यावेळेला इथे जर बघितलं तर चेंडू अगदी यष्टींच्या काही वर गेलाय. हलकस अपील तिथे झालं होतं मात्र चेंडू इथे बीट होतोय तो म्हणजे केतनला. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय केतन पाटील. या सामन्यात येण्यासाठी 2 मोठे फटके गरजेचे होऊन बसले टीम वाघबीळ साठी आणि केतन कडून ती अपेक्षा नक्कीच टीम वाघबीळ कडून केली जाते. 16 चेंडू 40 धावांची गरज. यावेळेला हा फटका बघा. हा केतन स्टाईल फटका आहे. अगदी टायमिंग बघा. अफलातून आहे. 6 धावा केतनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. अफलातून फटका होता. अगदी रिप्ले मध्ये जर बघितला तर चेंडू बरोबर आर्क मध्ये होता आणि क्रीजच्या किती आतमध्ये उभे आहेत बघा. क्रीजच्या जबरदस्त आतमध्ये उभे आहेत. पुन्हा एकदा अगदी जवळ टाकलेला चेंडू तो ऑन साइडला फटका. किती धावा देऊन जाईल. प्रशांत मात्रेचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावा नक्कीच मिळतील. 2च धावा. थोडीशी एनर्जी देखील वाचवावी लागेल कारण प्रत्येक षटकात धावा बनवायच्या आहेत. या गोष्टीसाठी लक्ष गेलं पाहिजे आणि इथे आपण बघतोय आता क्लिक झाला केतन पाटील. मागच्या 2 चेंडूत आले तब्बल 8 धावा. 27 धावा पूर्ण. अजूनही 14 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. मॅच स्टील ऑन. नितीन पाटील तो केतन पाटील.
डबल पिच डिलिव्हरी आहे. यावेळेला समोर खेळायचा होता मात्र बॅटची बॉटम आहे. चेंडू वेगाने येतोय शॉट मिड विकेटला. अजून 2 धावा पूर्ण. चांगला थ्रो आहे मात्र या 2 धावा पूर्ण. भरपूर मागे उभे आहेत त्यामुळे कुठेतरी अजून वेगवान क्षेत्ररक्षण करावं लागेल टीम राहिला. बघा मी मगाशीच म्हटलं की परीक्षा दोन्ही टीमची आहे. अगदी जिंकायचं दोन्ही संघांना मात्र जिंकणार एकच आहे त्यामुळे मजा आहे. पेनकर पाड्याचं हे अफलातून मैदान, जबरदस्त प्रेक्षकांची संख्या आणि अफलातून सामना. अजून काय पाहिजे. सकाळची न्याहारी चांगली झाली आहे. बघा स्क्रीनवर पाहूया आपण डिव्हिजनच्या गोलंदाज आणि फलंदाज हे बॅटल. हा चेंडू लांब टाकलाय मात्र इथे अपील झालंय मात्र पंचांनी चांगल्या पद्धतीने ते त्याचा प्रतिकार केलाय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 षटकानंतर 29 धावा. आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू म्हणजे करायच्या 30 धावा. म्हणजे मागच्या षटकात जर बघितलं तर 11 धावा खर्च केला नितीन पाटील यांनी. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्हीकडचे प्रेक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण बघतोय 12 चेंडू आणि 30 ची गरज आहे. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा ड्रिंक्स ट्रॉली येते कारण ज्या पद्धतीने उकाड आहे, ह्युमिडिटी जबरदस्त आहे आणि ह्युमिडिटी जबरदस्त असल्या कारणामुळे इथे निश्चितच प्रत्येकाचं लक्ष आहे ते म्हणजे निश्चितच कंपॅरिझनवर. बघा हे जनरल मॅच कंपॅरिझन दाखवतो पहिल्या मॅचचा आम्ही. अगदी 3 षटकानंतर परिस्थिती काय होती. राई संघ 25 धावा 3 गडी बाद, वाघबीळ संघ 29 धावा 4 गडी बाद. थँक्यू व्हेरी मच टीम डीबीएन कारण यांच्या या सगळ्या ग्राफ्समुळेच आम्हाला देखील समालोचन करायला भरपूर मजा येते. 12 चेंडू 30 करायचे आहेत. हे मॅचचं टॅक्टिक्स आहे. थोडंसं म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या आतमध्ये. थँक्यू. चला 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल पाटील. काय बॅटिंग केली प्रफुल्ल. 10 चेंडू मध्ये 32 धावा नाबाद. अफलातून बॅटिंग केली आणि म्हणूनच आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आता त्याच्यावरची जबाबदारी आहे ती देखील पूर्ण करावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला पंकज गोंधळे हा आता स्ट्राईकवर असणार आहे. यंदाचा हंगाम पंकजने देखील अक्षरशः गाजवलाय. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो अगदी या दोन्ही आघाड्यांवर तो लढलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दोन्ही जर खेळाडू बघितले तर यांनी क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देखील उचललंय. कारण मागच्या स्पर्धेमध्ये घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये केतन पाटील ठरला होता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अफलातून कामगिरी त्यांनी केली होती. 12 चेंडू 30 धावा. हे बॅटल बघा पुन्हा एकदा डीबीएनच्या ऑन स्क्रीन. पंकज गोंधळे वर्सेस प्रफुल्ल पाटील. फ्लाइट डिले. चेंडू जर बघितला तर हवेत आहे. हा झेल इम्पॉर्टंट. ओढ कॅच. राकेश नरेंद्र पाटील हा झेल टिपलाय. पंकज गोंधळेची खेळी संपुष्टात. फ्लाइट डिले होता मात्र विथ द ब्रेक चेंडूला हाफ ऑलिवर उडवायला गेले. बॅटची वरची एज आणि डीप स्क्वेअर लेगला हा अप्रतून झेल राकेशचा. विकेट डाऊन. मोठी विकेट. मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. तू श्वास मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. करूया निर्धार एक. बघा हा फटका खेळताना थोडीशी चूक नक्कीच केली. या चेंडूवर जाण्याचा प्रयत्न प्रामाणिक होता तिथे पंकज गोंधळेचा मात्र शरीर आणि चेंडू याच्यामधलं ते अंतर होतं त्याने बीट केले. बघा किती लांबून फटका खेळलेत आणि त्याच्याचमुळे बॅटची अगदी वरची एज. मात्र हा झेल इम्पॉर्टंट होता आणि राकेशने तो झेल चांगल्या पद्धतीने टिपलाय. आपले एकूणच संघातील स्थान तो निश्चितच बळकट करताना दिसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक क्लासिक बॅटर तो म्हणजे ज्ञान पाटील. भरपूर गरज आहे. 2 डावखुरे बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम वाघबीळ साडी. यावेळेला चांगला फटका. चेंडू जर बघितला तर काव कॉर्नर रिजन मध्ये आहे. योगेश पाटील चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. थ्रो इथे कदाचित अजून विकेट येणार आहे. हा कॉल चुकीचा होता. गरज नव्हती या कॉलची कारण या दोन्ही खेळाडूंचं मैदानात असणं गरजेचं आहे. अगदी चुकीचा कॉल आणि इथे विकेट आली आहे. तुम्ही समोरच्या संघाला सपोर्ट करताय का हा देखील एक प्रश्न रेज होतोय. चुकीचा कॉल. विकेट आली आहे. राई संघाचा फायदा.
थँक्यू डीजे. बघा एक गोष्ट या सामन्यामध्ये होती, जेव्हा दोन संघ चांगले संघ आमने सामने येतात त्यावेळेला लिटिल एरर ऑफ मार्जिन काय असतं की जो संघ चुका करणार तो संघ पराभूत होणार. आणि कदाचित ही चूक आहे, ही मोठी चूक आहे. ज्ञान पाटील देखील एक क्लास बॅटर आहे आणि गरज नव्हती, सिंगल कन्वर्ट झाला होता, शांत राहणं गरजेचं होतं. मैदानात उभे राहाल तर धावा येतील, मात्र विकेट देऊन तुम्ही कसं जिंकणार हा देखील एक मुद्दा. नवीन बॅटर आलाय तो म्हणजे राकेश पाटील आणि आता चेंडू शिल्लक 10, गरज आहे 29 धावांची. मॅच इज स्टील ऑन. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय, हा अप्रतिम फटका आहे, गॅप मध्ये फटका आहे, 4 धावा. वेल प्लेड राकेश पाटील, अगदी गॅप मधून चेंडू फरार होतोय, 4 धावांसाठी. गुड शॉट. एका दिशेला बसले मारुती, एका दिशेला बाप्पा गणपती, अन गावा संरक्षिती शिव पार्वती, निर्भा देवीची गाव निर्मिती. थँक्यू. श्री दत्ताची हा अफलातून चौकार येतोय, प्रेशर रिलीज करणारा चौकार येतोय, महत्वपूर्ण फटका होता. आणि राकेशने ओळखला, राकेशकडे चांगली हाईट आहे, अगदी ओळखला की चेंडू पिचिंग कुठे झालाय आणि त्या चेंडूच्या पिच पर्यंत जाऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम वेलकम टीम कोळशेत, आपलंही स्वागत आहे. पुन्हा एकदा विथ द ब्रेक चेंडूला खेळायचं होतं, चेंडू मात्र आपण बघतो टप्पा पडल्यानंतर रिटर्न क्रीजच्या बरोबर आतून जात आहे. चेंडू निर्धाव येतोय, शेवटच्या 8 चेंडू 25 धावा. मॅच इज स्टील ऑन. येस सन्मानी मेघना जिगरा तिथे उपस्थित होताना दिसत आहेत. आणि काय म्हणते मेघा खेळणार नाही का यावेळेला? हा फटका आपण पाहूया किती धावा असतील. 2 धावा. डी झोन मध्ये चेंडू जातो, या 2 महत्वपूर्ण धावा टीम वाघबीळसाठी. संघाची धावसंख्या झाली 36, अजूनही करायच्या 7 चेंडूमध्ये 23 धावा. अफलातून मॅचेस आणि अफलातून पाहुणे प्रभाकर परशुरामजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. निश्चितच संजय वर्तक साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि पेनकर पाड्याचे अध्यक्ष सन्मान्य नंदू म्हात्रे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे सर्वांचं. इथे व्हॉट अ शॉट, षटकार, व्हॉट अ शॉट. हो पेपर साठी गेले दुसरे, मात्र हा भलताच पेपर आलाय टीम राईस साठी आणि हा षटकार अगदी अगदी वेगळी उभारी देऊन जाणार आहे. गुड बॅटिंग बाय राकेश पाटील. षटकार. साई विठ्ठलाचा ध्यास हा मला, पेणकर पाडा पुढे नेऊया, पेणकर पाडा पुढे नेऊया. थँक्यू व्हेरी मच. 4 षटक संपलेत, 42 धावा. इथे देखील आपण बघितलं 4 षटकात 41 धावा राहीच्या होत्या कम्पॅरेटिव्हली जर विचार केला. मात्र राकेश पाटीलनं ही मॅच बनवली आहे टीम वाघबीळसाठी. कारण आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 17. काय मॅच बनली आहे. षटकार आणि चौकार आलाय आणि नवसंजीवनी टीम वाघबीळला. आणि इथे आता केतन पाटील सूत्र हाती घेतील याबद्दल शंका नाहीये. मात्र गोलंदाज प्रशांत माद्रे आहेत, त्यामुळे बॅटल बघा अफलातून रंगेल. वाघबीळ की राई की वाघबीळ, केतन की प्रशांत की केतन. काय बॅटल आहे, काय मॅच आहे. आणि प्रेक्षक अगदी आपल्या जागेवरून उठायला तयार नाहीयेत. अफलातून मॅच. पहिली मॅच आठवली कालची, घोडबंदर वर्सेस मोरवा. 60 धावा विजयासाठी होत्या. तिथे देखील जबरदस्त बॅटल. अजिंक्य तरेंनी 4थ्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग केली, 17 धावा कुठल्या. मात्र शेवटच्या षटकात हरीशनं चांगली कामगिरी केली आणि मोरवा संघाला विजय मिळवून दिला होता. तशीच मॅच आता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट, प्रत्येक ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅच बदलते. 4 गडी बाद झाले होते राई संघाचे आणि इथे 6 गडी बाद झाले ते म्हणजे टीम वाघबीळचे. त्यामुळे या धावा कंपल्सरी वाघबीळ टीमला कराव्या लागतील. 17ची गरज आहे. यावेळेला चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे. किती धावा इथे मिळतील. प्रफुल्ल भरपूर वेगाने येतात, मात्र या 2 धावा असतील. स्ट्राईक वर केतन आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट टीम वाघबीळ साठी. 5 मध्ये करायचे आहेत 15 धावा. त्यामुळे 2 मोठे फटके येणं गरजेचं होऊन बसल्या टीम वाघबीळ साठी. ते फटके येणार का? धावांच्या या ट्रॅफिक मध्ये कोण अडकणार किंवा या एकूणच परीक्षेमध्ये कोण पास होणार हा प्रश्न आहे. राई वर्सेस वाघबीळ.
यावेळेला हा चेंडू फलंदाज जर बघितला तर भरपूर आउटसाइड ऑफ स्टंप मध्ये टप्पापर्यंत हलकासा बाहेर गेला. वाईटचा इशारा येतो. या घडीला अवांतर धावा देखील महत्वाचा रोल प्ले करणार आहेत. लक्षात घ्या मागच्या इनिंग मध्ये तब्बल 9 धावा अवांतर होत्या, त्यामुळे इथे त्या भरपूर इफेक्टिव्ह असतील. शेवटचे 5 चेंडू, गरज आहे 14 धावांची आणि कंपल्सरी करायची आहेत. काय मॅच आहे. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. हा फटका बाहेर जाणार का नाही. प्रफुल्ल पाटीलच्या हातात झेल. मोठी विकेट. केतनला देखील परतावं लागेल आणि ते विकेट फॅक्टर किती इम्पॉर्टंट होता ही गोष्ट दिसते. केतन परतलाय आणि निश्चितच ही मोठी विकेट. एक पुन्हा एकदा नवसंजीवनी टीम राईच्या गोटामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण लगेच सजवा. व्हॉट अ मॅच. केतन पाटील परतलाय. 8 चेंडू मध्ये केल्या 12 धावा. मात्र प्रफुल्लाचा हा महत्वपूर्ण झेल. लो फुल टॉस. चांगली गोलंदाजी ती म्हणजे प्रशांत माद्रेची. काय मॅच आहे. काय मॅच आहे. सुपर मॅच. केतन भरपूर अपेक्षा होती. एक फटका देखील त्याच्या बॅट मधून अफलातून आला होता, मात्र अगदी मोक्याच्या क्षणी तो बॅट झालाय आणि राई संघाचा हा जल्लोष आपण पाहिलात. 4 चेंडू मध्ये करायच्या 14 धावा. नवीन बॅटर आलाय तो म्हणजे नवनाथ पाटील. नवनाथला दाखवून द्यावं लागेल ही मॅच. नवनाथला क्लिअर करावीच लागेल आपल्या टीम साठी, कारण वाघबीळ संघ अगदी प्रतिष्ठा ठेवू नये या एकूणच संपूर्ण हंगामामध्ये. त्यामुळे इकडे या दोन्ही संघांसाठी किती प्रतिष्ठा पणाला आहे बघा. अगदी कदाचित बरेच जण लोक म्हणत असतील यार हे समालोचक मित्र देखील अगदी तापवतात. गरज आहे ती, त्या गोष्टीची गरज आहे. चला चला वेळ वाया घालू नका. आपण बघतोय आता नवनाथ स्ट्राईक एंडला आहे. सांगितलं सर टायमिंग. क्षेत्ररक्षण भैया ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. गुड बॉल. प्रशांत मात्रेचा अफलातून चेंडू. बॅट खालून जाते, चेंडू वरून जातोय. अफलातून डिलिव्हरी. आता 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. त्यामुळे 2 मोठे फटके टीम वाघबीळला मारावेच लागतील. कायचा कानमंत्र देण्यासाठी बघा राकेश नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. कारण ज्या राकेशनं मॅच बनवली, कारण पहिल्या चेंडूवर 4 धावा त्यांनी कुठल्या डॉट होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, तो राकेश नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. त्यामुळे विकेट फॅक्टर किती इम्पॉर्टंट होता. इथे ज्ञानची देखील भरपूर गरज असली असती. शॉर्ट बॅट डिलिव्हरी आहे. पुलचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. किती धावा इथे मिळतील. फक्त एकच धाव. मात्र एका धावेने काही होणार नाही, कारण कंपल्सरी धावा करायची आहेत. त्यामुळे 2 चेंडू आणि आता 13 धावा. त्यामुळे जर ऑन पेपर बघितलं, जर एक्स्ट्रा चेंडू टाकला नाही तर राई संघाचा इथे विजय निश्चित आहे. मात्र काय मॅच झाली, काय मॅच झाली आहे. मात्र काही चुका नक्कीच त्या गोष्टींची पडताळणी करावी लागेल टीम वाघबीळला, की जिथे विकेट्स नव्हत्या तिथे विकेट्स बहाल केल्या आणि त्यामुळे राई संघाला इथे नक्कीच त्यांचे विजयाचे पर्सेंटेज वाढले. यावेळेला हा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. मोठा फटका नाहीये. प्रशांत किणे आहे. त्यामुळे फक्त एकच धाव. जवळ विजय निश्चित. पहिल्या सामन्यात राई संघ बहारदार कामगिरी झाली. पहिल्या 2 षटकात फक्त 11 धावा होत्या. त्यानंतर प्रफुल्ल आला आणि प्रफुल्लनं ही मॅच पुढे घेऊन गेलाय. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच झालाय. परतावं लागेल तिथे आणि पहिल्या सामन्यात राई संघाचा हा विजय. अभिनंदन टीम राई. मात्र तितकंच कौतुक टीम वाघबीळचं. सामन्यात काही चुका नक्कीच झाल्यात, मात्र अतिशय चांगला खेळ त्यांच्याकडून देखील झालाय. अफलातून ही मॅच संपली आहे. राई मास्टर वोन द मॅच बाय 11 रन्स. चला मंचावर वळतोय मी. डीबीएनच्या कॅमेरा पर्सनला विनंती करतोय जरा मंचाकडे लगेचच फोकस करा. आपल्याकडे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचा सन्मान आम्ही लगेच करू इच्छितोय. मी सन्मान्य परशुरामजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते आपण कोळशेत मास्टरचे एक अफलातून खेळाडू आणि एक जबरदस्त समाजसेवक मित्र मेघनाथ धीरज साहेबांचा हा विशेष सन्मान आपण करूया. एक अप्रतिम खेळाडू आहे. वेळ प्रसंगी उजव्या हाताची खेळ, डाव्या हाताची किंवा उजव्या हाताची, जसा प्रसंग येईल तसे ते खेळतात. वेलकम मेघदा, तुमचं स्वागत आहे. का पाहिजे चला वळतोय. चला पुढच्या मॅच कडे. यस एक्सर बी नाणेफेक जिंकलाय बरोबर.
एक्सरबी टीम काय निर्णय आहे तुमचा? नितेश, टीम एक्सरबी, माझा आवाज जात नाही का? चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 10 चेंडू 32 धावा. प्रफुल्ल पाडेल. वाघबीळ तुमची एक कॅप राहिले पंचांकडे. वाघबीळ टीम तर येस एक्सरबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लगेच ते मैदानाचा ताबा घेतात. मालवण टीम तुमची बॅटिंग आहे. बॅटर रेडी ठेवा. चला मेघनाथ घरत साहेबांनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हे उत्कृष्ट मॅन ऑफ मॅच पुरस्कार आपण प्रदान करूया. प्रफुल्ल ये प्लीज. प्रफुल्ल पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. टीम राईचा हा जबरदस्त खेळाडू. अफलातून झेल सुद्धा टिपले आणि राई संघानं पराभूत केले टीम वाघबीळला. मात्र काय मॅच झाली आहे. वेल डन टीम वाघबीळ. वेल डन गणेश मंडेरा. मात्र गणेश दा एक कॅप राहिली तुमच्या कोणाची तरी आहे प्लीज. मालवणी टीम जरा बसून घ्या ना. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आहात. बघा ना तू ते कॅमेरा आहे त्या बाजूला जा ना प्लीज. मालवणी रुपेश यार तू केळं खातो सगळ्यांना दिसतोय. बघ ना कॅमेरा. चला इथे वेल डन प्रफुल्ल पाटील. 10 चेंडूत 32 धावा. अफलातून बॅटिंग राहिली आहे आणि निश्चितच राई संघाने हा पहिला सामना जिंकला. अभिनंदन टीम राईचं. बरेच प्रेक्षक राईचे आले होते. आता ते कुठेच जाणार नाहीयेत. राईचा सुप्रीमो प्रेक्षक कुठे आहे? येस येस हो आहे. चला आपण मॅच कडे वळूया. पुढची मॅच आहे एक्सर बी आणि त्यांच्या विरुद्ध आहे टीम मालवणी. मालवणी टीम चला आघाडीची जोडी उतरवा. आमचे पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. मान्यवरांचं स्वागत आहे आणि वळतोय लगेचच आमचे भारतजी राऊत यांच्याकडे. अफलातून मॅचेस आणि निश्चितच गरज आहे चांगल्या मॅचेसची आपल्या आगरी कोळी मंडळा. लक्षात घ्या ही 21वी स्पर्धा आहे. 22वी स्पर्धा मित्रांनो श्री क्षेत्र रायगाव यंग आणि माजी जेम्स बॉन्डच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन 30 एप्रिल आणि 1 मे यायला विसरू नका. अगदी 23 संघांना आम्ही निमंत्रण देतोय त्यामुळे प्लीज सर्वांनी यायचंय. चला वळतो या मॅच कडे. एक्सर बी वर्सेस मालवणी मॅच आहे आणि भारतजी राऊत या प्लीज. आपलं स्वागत आहे. मॅच ऑन करूया. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि लक्षात घ्या वेळेकडे देखील लक्ष असलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. आता तत्पुरती घेतोय विश्रांती. परत भेटूया. थँक्यू.